आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महापालिका जिल्हा परिषदेनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता गोकुळचा महाधुरळा उडणार या निवडणुकीचा, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोकुळकडे असतं. कारण आर्थिक नाड्या केवळ कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या गोकुळच्या हातात आहेत. आणि मुंबई पुण्यात गोकुळची चर्चा प्रचंड आहे. त्यामुळं गोकुळच्या निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना गोकुळची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. आणि ही सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची बातमी की त्यामध्ये एक मोठा फॉर्म्युला तयार झालेला आहे. पहिल्यांदाच आमदार सतेज पाटील यांनी घोषणा केली की महाविकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक होईल. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनीही घोषणा केली की ही निवडणूक महायुतीच्या वतीनं होईल. म्हणजे आता गोकुळची निवडणूक ही महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी होणार हे नक्की झालेलं आहे. त्याच्या पुढं एक पाऊल पडलेलं आहे. गोकुळच्या नेत्यांची बैठक झाली, तीसुद्धा मुंबईत बैठक झाली, चर्चा झाली, प्राथमिक चर्चा झाली. आणि या चर्चेत अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे जागा वाटपासंदर्भात. सध्या गोकुळच्या सत्तेत महायुतीचे 4 पक्ष आहेत. म्हणजे शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे आणि जनसुराज्य देखील आहे. खरं तर आता महायुतीची सत्ता येत असताना या निवडणुकीच महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार आहे. सध्या तरी महाविकास आणि महायुती एकत्र असताना दिसतंय, पण या निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी वेगळे असणार, कारण त्यांच्यात जोरदार लढत होणार हे नक्की झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फॉर्म्युला ठरला आहे की महायुतीतल्या जे काय मित्र पक्ष आहेत त्यांना नेमक्या जागा किती, कोण पक्ष कोणत्या जागा लढवणार आणि किती जागा लढवणार, हा फॉर्म्युला थेट ठरला आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका प्राथमिक बैठकीत. उपमुख्यमंत्री यांची यावेळी उपस्थित असल्याचं चर्चा असते. म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खासदार धनंजय महाडिक यांच्याशिवाय अनेक नेते यांची एक प्राथमिक चर्चा झाली. आणि कोणत्या पक्षानं किती जागा लढवायच्या या संदर्भातला निर्णय झालेला आहे. गोकुळ संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे. हा निर्णय असा आहे की सध्या ज्या गोकुळमध्ये ज्या पक्षाकडे जेवढ्या जागा आहेत त्याचा विचार न करता समान जागा लढवायच्या. सध्या राष्ट्रवादीकडं 5 जागा आहेत, शिवसेनेकडेही 5 सदस्य आहेत, भाजपकडं 2 सदस्य आहेत. जे राष्ट्रवादीकडं अरुण डोंगळे, किसन चौगले, रणजित पाटील, चेअरमन नावेद मुश्रीफ आणि बाळासाहेब खाडे हे 5 संचालक आहेत. शिवसेनेकडे अजित नरके, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिनशेकर आणि विश्वास नारायण पाटील हे 5 सदस्य आहेत. याशिवाय भाजपकडे शौमिका महाडिक आणि अमरीश घाटगे हे 2 सदस्य आहेत. याशिवाय सेनेकडे मुरलीधर जाधव हे शासन नियुक्त आणि राष्ट्रवादीकडे युवराज पाटील हे शासन नियुक्त संचालक आहेत. जनसुराजचे 2 संचालक आहेत, करणसिंग गायकवाड आणि अमर पाटील. आणि या सगळ्यांच्याकडं सगळ्यात जास्त सध्या संचालक आहेत ते काँग्रेसकडे तब्बल 7 संचालक आहेत. आपण आता महाविकास आघाडीऐवजी महायुतीचा फॉर्म्युला नेमका काय ठरला तो पाहूया. अतिशय खात्रीलायक दृष्ट्या मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा फॉर्म्युला फिक्स झाला आहे. राष्ट्रवादीला 7 जागा, भाजपला 7 जागा आणि शिवसेनेला 7 जागा, प्रत्येकी 7 जागा या तिन्ही पक्षाला मिळतील. तो फॉर्म्युला ठरलेला आहे, फिक्स झालेला आहे. याशिवाय जनसुराजला आत्ता 2 आहेत, पण 1 बक्षीस मिळणार आहे. 3 जागा जनसुराजला मिळणार आहेत. जे 7 तिरके 21
जनसुराजच्या 3 24 आणि 1 जागा राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळणार आहे. अशा 25 जागा सध्या वाटप झालेलं आहे. 20 जागा आत्ता आहेत, 5 जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे 25 संचालकांचं वाटप राज्य पातळीवर झालेलं आहे. प्रत्येकी 7 जागा 3 पक्षाला मिळणार आहेत. जनसुराजला 3 आणि यड्रावकर गटाला 1 असा 25 जागांचं वाटप झालेलं आहे. या पुढं आपण जाऊ. शिवसेनेत कोणत्या गटाला किती जागा मिळतील त्याचाही हिशोब झालेला आहे. त्यामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकर गटाला 2, याशिवाय आमदार चंद्रदीप नरके गटाला 2, माजी खासदार संजय मंडलिक गटाला 2 आणि सुजित मिंचेकर यांना 1. या पद्धतीनं 7 जागा प्राथमिकदृष्ट्या वाटप झालेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वाटप झालेलं आहे. त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना 2, माजी आमदार राजेश पाटील यांना 1, राहुल पाटील करवीरचे त्यांना 2, KP पाटील 1, अरुण डोंगळे 1. याप्रमाणे 7 जागांचं वाटप झालं आहे. भाजपमध्ये खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक म्हणजे महाडिक गटाला 3, आमदार शिवाजी पाटील गटाला 1, संजय घाडगे गटाला 1, राजकुमार हत्तरगी गटाला 1, अशोक चराटी गटाला 1. अशा पद्धतीनं ही जागा वाटप संदर्भात चर्चा झालेली आहे. यड्रावकरांना 1 जागा मिळालेली आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही 1 जागेचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भात येत्या महिन्याभरात काय निर्णय होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. या पुढं जाऊन शासन नियुक्त आता 3 सदस्य नेमले जाणार आहेत. त्यामुळे 1 राष्ट्रवादीचा असेल, 1 शिवसेनेचा असेल, 1 भाजपचा असेल. त्यामुळे 3 सदस्यांची नियुक्ती ही आत्ताच कसं करायचं या संदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही महाधुरळाला मिळालेली अतिशय महत्त्वाची बातमी की जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीचा ठरलेला आहे. राष्ट्रवादीला 7 जागा, शिवसेनेला 7 जागा, भाजपला 7 जागा, प्रत्येकी 7 जागा. याप्रमाणे 21 जागांचं वाटप झालेलं आहे. जनसुराजला 3 जागा, यड्रावकर गटाला 1. प्राथमिकदृष्ट्या हे जागा वाटप झालेलं आहे. यामध्ये आणखी काही प्रमाणात बदल किरकोळ होऊ शकतो, कारण ज्याच्याकडं उमेदवार प्रबळ आहेत त्याला जादा जागा मिळू शकतात. पण सध्या तरी जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झालेला आहे. समजा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गोकुळची रणधुमाळी सुरू होईल. आपण 4 महिने गोकुळमधल्या आतल्या बातम्या ज्या असतील त्या पाहत राहूच. पुढच्या भागात आपण निश्चित पाहू की राष्ट्रवादीचे कोण उमेदवार असतील, शिवसेनेचे कोण उमेदवार असतील, भाजपचे उमेदवार कोण असतील, या संदर्भातली माहिती आपण निश्चित घेऊ. कुणी किती तयारी केलेली आहे, टोकन कसं पोचवायचं सुरू झालेलं आहे, एकूणच गट्टा मतदान घेण्यासाठी कशा पद्धतीनं फिल्डिंग लागलेलं आहे, कुठल्या तालुक्यात कशी एकूण फिल्डिंग असणार आहे, ही सगळी इत्तंभूत बातमी आपण महादुरळावर निश्चित पाहू. आजची ब्रेकिंग न्यूज हीच की जागा वाटप महायुतीचं झालेलं आहे. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.